लग्न लावून देण्याचा आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या नागपूरच्या टोळीला चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकानं बेड्या ठोकत गजाआड केले। या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। तक्रारदाराच्या लग्नासाठी वय वाढत असल्यानं तक्रारदाराच्या आईनं लग्नाचा स्थळ शोधण्यासाठी काम सुरू केलं। तक्रारदाराच्या आईला त्याच्या नातेवाईकांकडून एका एजंटचा नंबर मिळाला। त्यानंतर तक्रारदाराच्या आईच्या घरी एजंट आणि 2 मुली आल्या होत्या। यानंतर मुली पाहण्याचा कार्यक्रम देखील झाला। मात्र लग्नासाठी 1.5 लाख रुपये लागतील असं सांगितल्यानं फिर्यादीच्या आईनं 1,30,000 रुपये दिले। त्यानंतर लग्न झालं। मात्र लग्नानंतर 2 दिवसांनंतर मुलाला संशय आल्यानं त्याने आपल्या मुलाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ चाळीसगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी धाव घेत तक्रार दाखल केली। फिर्यादी मुलाच्या तक्रारीवरून चाळीसगाव पोलिसांनी 1 पुरुष आणि 3 मुलींना अटक केली आहे। या प्रकरणी त्यांच्या विरोधात चाळीसगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला। ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार दुसर यांच्या नेतृत्वात चाळीसगाव पोलिसांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। तुषार खैरनार या नावाच्या इसमाने त्याच्यासोबत चुकीच्या पद्धतीचं लग्न लावलं आणि त्याला 1,30,000 रुपयाला गंडवलं म्हणून त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली होती। त्यावरून आम्ही फिल्डिंग लावली होती। आमच्या पोलीस टीमने फिल्डिंग लावून यातील नागपूरचे 2 एजंट आहेत, सचिन मरगटे, नेहा नावाची अशी 2 आहेत आणि यातली फिर्यादी याच्यासोबत लग्न करणारी कोमल आणि दुसरी अजून एक मुलगी आहे जी लग्नासाठी त्यांनी आणलेली आहे। असे 4 या प्रकरणात आम्ही काल अरेस्ट केलेलं आहे। याची थोडक्यात हकीकत अशी आहे की हे लोक ज्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही अशा लोकांना हे शोधतात आणि त्यांच्याकडून ठराविक रकमेची मागणी करून त्या मुलीचं लग्न लावून देतात आणि तिथून ते पळ काढतात आणि ऑलरेडी या मुली लग्न झालेले असतात। यातील जी मुलगी आहे काजल नावाची, हिचंही ऑलरेडी राजस्थान इथे लग्न झालेलं आहे, तिला एक मुलगाही आहे आणि फक्त पैशासाठी या लोकांनी हे लग्न लावलेलं आहे। हे जेव्हा मुलाला समजून आलं तर त्यांनी त्याची चौकशी केली। इंस्टाग्रामवर चौकशी केल्यानंतर त्या मुलीचं लग्न झालेलं, त्या मुलीला मुलगाही असल्याचं समजलं म्हणून त्याने ही तक्रार आमच्याकडे दिली होती। त्यात सापळा रचून त्या 4 आम्ही ताब्यात घेतलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज।